what, where, how many, how much, how long, where, what, where, when, why. डब्ल्यूएच वर्ड केव्हा, कुठं, कधी, कसं, किती वेळ, कशासाठी, हे जे वर्ड असतात यांना डब्ल्यूएच वर्ड असे म्हणतात. यांचा वापर इंट्रागेटिव्ह क्वेश्चन आज आपण तेच आज शिकणार आहोत. चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल यस बाय माय शिखार सर. या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत डब्ल्यूएच वर्ड. डब्ल्यूएच वर्ड यूज्ड ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. यूज्ड ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे डब्ल्यूएच वर्डचा दुसऱ्या अर्थाने, रिलेटिव्ह प्रोनाउन या अर्थाने त्याचा वापर आपण कसं केलं जातं ते आज 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 आपण शिकणार. म्हणजेच काय, व्हॉट, वेअर. व्हॉट म्हणजे काय, वेअर म्हणजे कुठे, वेन म्हणजे केव्हा, वाय म्हणजे का बरं, हाऊ मच म्हणजे किती. हे जे वर्ड आहेत हे प्रश्न तयार करतात, केव्हा, कुठं, कधी, कसं. त्याच डब्ल्यूएच वर्डचा एक दुसरा सुद्धा अर्थ होतो, तो होतो रिलेटिव्ह प्रोनाउन. म्हणजे कसं, जे, ज्याने, जो, जसा, तो, ज्याने. ह्या डब्ल्यूएच वर्डचा अजून दुसरा एक वापर होतो, त्याला रिलेटिव्ह प्रोनाउन असे म्हणतात. जसे व्हॉट म्हणजे काय हा डब्ल्यूएच वर्ड झाला. क्वेश्चन झाला, व्हॉट म्हणजे काय. ज्यावेळेस आपण क्वेश्चनसाठी आपण क्वेश्चन बोलू, क्वेश्चन विचारू, तेव्हा व्हॉटचा वापर केला जाईल. पण तोच रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून जर वापरायचा काम पडला तर व्हॉट म्हणजे जो. काय हा प्रश्न विचारण्यासाठी केला जातो आणि जो हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. व्हॉटचा अर्थ दोन प्रकारे होतो. ते जर आपण जो रिलेटिव्ह प्रोनाउन आहे तो शिकणार. वेअर म्हणजे कुठे, आणि वेअर म्हणजे काय, जिथे. वेअर म्हणजे केव्हा, जेव्हा पण होते, किंवा प्रश्न विचारते जेव्हा रिलेटिव्ह प्रोनाउन. तो आज आपण शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल 5 एक्झाम्पल घेतलेले आहेत. पहिला एक्झाम्पल, ज्याने ज्याने काल मला शिवी दिली. ज्याने काल मला शिवी दिली होती तो हाच मुलगा होता. तो हाच मुलगा होता. ज्याने काल मला शिवी दिली होती. प्रश्न आहे, काल कोणी शिवी दिली. कोणी म्हटलं, कोण म्हणजे हू. आणि ज्याने म्हणलं तरी पण हूचाच वापर होणार आहे, कोणी म्हटलं तरी पण हूचाच वापर होणार आहे. पण वापरण्याची पद्धत त्या सेंटेन्स मध्ये वेगळी वेगळी आहे. क्वेश्चन विचारायचा असेल तर डब्ल्यूएच वर्ड प्लस हेल्पिंग वर्ड प्लस म्हणजे ऑक्झिलरी वर्ड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे आपलं 10 झालेलं आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन मध्ये झालेलं आहे. तसं होणार. पण ज्यावेळेस आपण रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर करू तेव्हा त्याची सुरुवात वाक्याच्या अंदरच होणार आहे. म्हणजे तो वाक्य ज्या टेस्ट मधला त्या टेस्ट मधला होईल आणि तो डब्ल्यूएच वर्ड आहे रिलेटिव्ह प्रोनाउन, जिथे त्याची जागा आहे तो तिथेच लिहिण्यात येईल. क्वेश्चन जर विचारला त्याच्या डब्ल्यूएच वर्डचा तर सेंटेन्सची सुरुवातच डब्ल्यूएच वर्डने करावं लागते. जसं इथे काय म्हणते, ज्याने म्हणजे कोणी. ज्याने म्हणलं म्हणजे प्रश्न पडतात कोणी, तर कोणी म्हणलं तर हू हा प्रश्न झाला. पण ज्याने म्हणलं तर हा रिलेटिव्ह प्रोनाउन झाला. ज्याने काल मला शिवी दिली तो हाच मुलगा होता. दिस इज द बॉय, तो हाच मुलगा होता. दिस इज द बॉय. हू अब्युज्ड मी यस्टरडे, ज्याने मला काल शिवी दिली तो हाच मुलगा होता. हू म्हणजे काय, हू म्हणजे कोण पण होते आणि हू म्हणजे ज्याने पण होते. तर तो हू हा रिलेटिव्ह प्रोनाउन सुद्धा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, जे कोणी येथे येतात ते पुन्हा वापस जात नाही. जे कोणी इथे येतात ते पुन्हा वापस जात नाही. जे कोणी इथे येतात, तर तिथे प्रश्न होईल, इथं कोण येते. कोण म्हणजे हू, कोण म्हणजे काही हू. तर हू म्हणजे काय होते, कोण हा प्रश्नासाठी झाला. पण जे हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, प्रोनाउन साठी पण हूचा वापर करते. म्हणजे हूचा अर्थ रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये जे होते. जे कोणी इथे येतात ते पुन्हा वापस जात नाही. दोज हू कम हिअर नेव्हर गो बॅक. दोज हू कम हिअर नेव्हर गो बॅक. हू म्हणजे कोण, इथं कोण होता. हू म्हणजे कोण, इथं अर्थ त्याचा कोण नाही होत, तिथं अर्थ होता त्याचा जे म्हणून होत. कशाने होत, जे. जर त्याचा कोण या अर्थी जर तो शब्दाचा वापर करण्यात आला असता तर वाक्याची सुरुवातच डब्ल्यूएच वर्डने झाली असती. जो लाल शर्ट आहे तो माझा आहे. जो लाल शर्ट आहे तो माझा आहे. दिस इज द शर्ट. जो लाल शर्ट आहे तो माझा आहे. द शर्ट विच इज रेड इज माइन. विच इज रेड इज माइन. म्हणजे ते काय, विच म्हणजे कोणता, कोणती, कोणती. डब्ल्यूएच वर्ड झाला कोणता, कोणती, कोणत्या प्रश्नासाठी. पण त्याचा रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये काय अर्थ होत आहे, जो होत आहे. जो. कोणता शर्ट तुझा आहे, जो शर्ट लाल आहे तो माझा आहे.
कोणता शर्ट तुझा आहे? जो शर्ट माझा आहे तो माझा, जो शर्ट लाल आहे तो माझा आहे. म्हणजे कोणता शर्ट म्हटलं असं तरी विचार झाला असता, पण त्यावेळेस ज्यावेळेस प्रश्न केला की कोणता शर्ट, त्यावेळेस वाक्याची सुरुवातच डब्ल्यूएच ने वर्ड झाली असते. पण इथं रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरण्यात आला आहे म्हणून तो वाक्याच्या आतमध्ये आहे, त्याची म्हणजे डब्ल्यूएच वर्डने सुरुवात झालेली नाही. इथे ते रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून काम करत आहे. डब्ल्यूएच वर्ड म्हणजे क्वेश्चन, प्रश्न म्हणून काम करत नाही. विच म्हणजे कोणता कोणता हा अर्थ लागत नाही, तिचा अर्थ लागत आहे जो. द शर्ट, शर्ट, जो शर्ट लाल आहे तो शर्ट माझा आहे. जो शर्ट लाल आहे तो शर्ट माय. मी जसे सांगतो, मी जसे सांगतो एक, मी जसे सांगतो तसे आहे, किंवा मी जे सांगतो ते आहे. मी जे सांगतो ते आहे किंवा मी जसं सांगतो तसं आहे. लिसन टू मी व्हॉट आय से, लिसन टू मी व्हॉट आय से, लिसन टू मी माझं आहे जे मी सांगतो, व्हॉट आय से, व्हॉट म्हणजे काय, जे मी सांगतो ते आहे. म्हणजे तू काय सांगते, काय, अबे जे मी सांगतो ते तर काय, जे, जे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे आणि काय हा प्रश्न झाला. जर काय तू काय सांगतो असं जर वाक्य असतं तर म्हणजे डब्ल्यूएच व्हॉट म्हणजे काय, तर त्या व्हॉटने वाक्याची सुरुवात झाली असती. पण तिथं हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून व्हॉटचा इथे अर्थ रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून होत असल्यामुळे वाक्याची सुरुवात व्हॉटने होत नाही, म्हणजे डब्ल्यूएच वर्डने होत नाही. ते एक पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, नॉर्मल सेंटेन्स आहे. लिसन टू मी व्हॉट आय से, जे मी सांगतो ते एक व्हॉट म्हणजे इथं जसे, जसे मी सांगतो म्हणजे व्हॉट म्हणजे जे म्हणतो जसे, जे किंवा जसे, जे मी सांगतो तसं आहे किंवा जसं मी सांगतो तसं आहे. तर जे किंवा जसेसाठी व्हॉटचा वापर केला जाते. जेव्हा मी येथे पोहोचलो तेव्हा कोणी नव्हते, जेव्हा मी येथे पोहोचलो तेव्हा कोणी नव्हते. नो बडी वॉज देअर वेन आय रिच्ड, नो बडी वॉज देअर वेन आय रिच्ड. वेन म्हणजे केव्हा, वेन म्हणजे केव्हा, जेव्हा, तेव्हा, केव्हा, जेव्हा, तेव्हा, केव्हा म्हणून वापर केला. सेंटेन्सची सुरुवातच डब्ल्यूएच वर्ड झाली, कारण की तो प्रश्न असता केव्हा. हा का म्हणत आहे तेव्हा, तेव्हा कोण होते. जेव्हा मी तिथे पोहोचलो, जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा तिथे कोणी नव्हते. म्हणजे जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा म्हणजे जेव्हा, तेव्हा, हे दोन शब्द काय झाले, हे रिलेटिव्ह प्रोनाउन झाले. तर त्या दोन शब्दासाठी इथे एका शब्द आला वेन. हे प्रश्न नाही आहे, ते रिलेटिव्ह प्रोनाउन सुद्धा आहे. जेव्हा तेव्हा, वेन म्हणजे जेव्हा तेव्हा सुद्धा होते. त्या पद्धतीचं डब्ल्यूएच वर्ड युज्ड ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाउन, युज्ड ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा याचा वापर केला जाते. म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउनचा म्हणून वापर जर करायचा असेल तर ते त्या शब्दाचा डब्ल्यूएच वर्डचा जो प्रश्न तयार होतो, प्रश्नार्थक अर्थ निघतो, किंवा कधी, कसं, कुठे, केव्हा, किती वेळ, हा तो अर्थ नसून त्या ठिकाणी दुसरा अर्थ तयार होतो. जे, जे, ज्याने, जे, ज्याने, जसे, जेव्हा, जसं, हे जे अर्थ निघतात त्याला रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. म्हणजे पण इंग्लिशमध्ये व्हॉट म्हणजे जे पण होते ना, व्हॉट म्हणजे काय पण होते, वेअर म्हणजे कुठे पण होते, वेअर म्हणजे जिथे पण होते, वेन म्हणजे केव्हा पण होते, वेन म्हणजे जेव्हा तेव्हा पण होते. असं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलमध्ये फर्स्ट टाइम व्हिडिओ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक जरूर करा आणि कमेंट सुद्धा करा. नमस्कार.